नमस्कार शेतकरी मित्रांनो, बिगमार्क मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज जी ऊस शेती चालू आहे किंवा ऊस शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत, त्या एका छोट्याशा गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्या चर्चेमध्ये आज विक्रम बापर बामणी आणि जयराम मगदूम बामणी असे दोन शेतकरी आहेत. आता आपण इथं आल्यानंतर त्यांच्याकडून काही गोष्टी समजल्या की आताचं जे काय वातावरण चाललेलं आहे किंवा जी काय ऊस शेतीला उणीव भासते किंवा जे काय प्रॉब्लेम फेस करायला लागले त्या गोष्टीवरती आपण बोलणार आहोत. मला विक्रमदा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आज ज्या ऊसांच्या उंच्या वाढत नाहीत किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये ऊस माझा उंची कमी आहे किंवा ऊस वाळायला लागला, ह्या ज्या शंका आहेत त्या कशामुळे आहेत आणि त्यावरती शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारे त्यांची ऍक्शन घेतली पाहिजे आणि ऊस शेती जी काय तोट्यामधून नफ्यामध्ये आणायचं काम करायचं आहे त्या बाबतीत काय करायला लागेल? नमस्कार, विक्रम बाबर मी बामणी. ह्या बाबतीत आपण ऊसाच्या बाबतीत तर आम्हाला इथून मागे तरी आम्हाला गुंठ्याला टन म्हणजे आम्ही लय म्हणत होतो, पण त्याचं टेम्परेचर सध्या बघायला गेलं तर 40-41च्या वरती क्रॉसिंगच आहे. मग त्या टेम्परेचरला असा ऊस येणं माड रानात खरोखर मला क्वालिटी वाटते आणि चांगलंच आहे. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रीप चॉईस करताना आपण कुठली करतोय ह्याची खरोखर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. या गोष्टीनुसार रिक्वायरमेंट काय आहे, आपण कोणत्या जातीचा ऊस लावलेला आहे, आपली किती HP ची मोटर आहे, पाईपलाईन किती इंचाची आहे आणि आपल्या शेतीला किती लिटर पाण्याची ताशी गरज आहे किंवा पूर्ण शेतीमध्ये किती लिटर पाणी आपल्याला लागणार आहे, ह्या गोष्टींची पूर्णपणे शहानिशा करून किंवा त्याची योग्य ती माहिती घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी ठिबक करायला पाहिजे. आता ज्या पद्धतीने तुम्ही शेती करताय किंवा जे काय नवीन नवीन गोष्टी तुम्ही अंमलात आणायचा प्रयत्न करताय, त्यातून एखादी अशी गोष्ट कोणती आहे की शेतकऱ्यांनी ती जर अवलंबली तर खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पन्न निघू शकतं किंवा खर्च कमी करता उत्पन्न चांगलं आपण घेऊ शकतोय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी नियोजन. पाण्याचं नियोजन ज्या जमिनीनुसारच लावावं लागणार, नाहीतर लावलंय मी गेलोय फिरायला असं चालत नाही. म्हणजे जुन्या काळामध्ये डुबुक सिस्टीम एक होती, म्हणजे पाट पाण्याने करणं, खडा मारून बघणं, आवाज आला की पाणी बंद करणं. 100% आपले जे सर्व शेतकरी महाराष्ट्रामधले आहेत किंवा कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत त्यांच्या आजूबाजूला कोणत्या ना कोणत्या नदीचं पाणी हे पोचलेलंच आहे. त्यामुळे पाण्याचं जे काय महत्व आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात आपणाला कमी दिसायला मिळते. आणि एवढं पाणी असताना आपण त्या थेंबानं पाणी का पाजायचं, हा एक गोड गैरसमज शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. तर थेंबानं पाणी पाजलेलाचा काय फायदा आहे आणि पाटानं पाणी पाजलेल्याचा काय तोटा आहे किंवा काय फायदा आहे याच्याबद्दल काय सांगू शकता? नाही, ड्रीप सिस्टीमचा पाण्याचा खरोखर फायदा आहे. त्याच्यामुळं तण व्यवस्थापन व्यवस्थित राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं थेंबे थेंबे पातळीसाच्या अशा पद्धतीनं त्याला वेळेवर पाणी 2 तास डेली मिळालं तर खरोखर ऊसाची वाढ चांगली होते. लोकांचा एक असा गैरसमज आहे की पाट पाणी पाजलं म्हणजे 8 दिवस तिकडे रानाकडे गेलं नसलं म्हणजे चालतंय, असं लोकांचा काहीतरी गैरसमज आहे. त्यो खुळचेट आहेत ती लोक. ड्रीप करणे मेन महत्वाचं आहे. ड्रीपनंच पाणी पाजलं. आज ऊस बघायला या, आज आमचं 5 एकर ऊस आहे, 5 एकर पूर्णपणे ड्रीप आहे. पण ती लोकांचा काय गैरसमज आहे, ती पाईप काढायची कवा, घालायची कवा. अहो ती वर्षात 1-2 वेळा केलं की बस आम्ही 12 महिने निवांत राहतोय. काय एवढंच मला सांगायचं होतं. बरोबर आहे जरामा की आपण शेतकऱ्यांना वाटतं की ठिबक काढणं, जोडणं, त्याचा मेंटेनन्स करणं हे जास्त खर्चिक आहे किंवा जास्त त्रासदायक आहे. पण एक सोपं कॅल्क्युलेशन त्यांनी सांगितलं की वर्षामधनं तुम्हाला 2 वेळा काम करायचं आहे आणि बाकीचे 364 दिवस जे आहेत ते पूर्णपणे तुम्हाला निवांत आणि चांगल्या पद्धतीची उत्तम शेती, कमी खर्चामध्ये शेती तुम्ही करू शकता. धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.